नमस्कार, स्वनीटमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पॉट हँगिंग करणार आहोत. त्यासाठी मी हे बारीक मायक्रम घेतलेलं आहे. मायक्रम हे दोन प्रकारचं आहे. हे बघा, हे जाड मायक्रम जे आपण नॉट करून ज्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करत असतो, आणि हे थोडं बारीक आहे त्यापेक्षा. तर आपण जेव्हा क्रोशाच्या वस्तू बनवतो तेव्हा आपण हे बारीक मायक्रम वापरत असतो. तर हे पॉट हँगिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मायक्रम, आणि त्यामध्ये टाकायसाठी हे मणी. तर हे मणी ऑप्शनल आहेत. आपल्याला टाकायचे असले तर आपण टाकू शकतो किंवा आपण स्किप पण करू शकतो. आणि ह्या दोन रिंग आपल्याला लागणार आहेत, एक खाली बेसला टाकायला आणि एक वरती जी आपण अशी हँगिंग म्हणून वापरत असतो किंवा अशी अडकवायला जी पाहिजे असते ती एक. अशा ह्या दोन रिंग आपल्याला लागणार. मायक्रम हे अशा प्रकारे फाल्यांमध्ये येत असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला हे मायक्रम गुंडाळून घेऊन ह्याचे आपल्याला बॉल तयार करायचे आहेत. अशा प्रकारचा आपला बॉल तयार होतो. आणि आपल्याला जर त्यामध्ये मणी टाकायचे असतील तर हे मणी आपल्याला सुरुवातीलाच ह्यामध्ये ओवून घ्यावे लागतात. तर मायक्रम उकलू शकतो म्हणून आपण इथे टोकावरती एक गाठ पाडून घेतलेली आहे. साधी आपली अशी आपण जी गाठ पाडतो ती अशी शेवटी एक गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता आपण हे मणी जे आहे हे आपण मणी ओवून घेणार आहोत. या मण्यांचं छिद्र भरपूर मोठं असल्यामुळे हे इझिली आपण यामध्ये ओवून घेऊ शकतो. तर हे असे आपल्याला याच्यामध्ये 8 मणी ओवून घ्यायचे आहेत. ह्या रिंगला ह्या मायक्रमनी अशी इथे साधी गाठ पाडून घ्यायची. आणि ही गाठ पाडल्यानंतर आपल्याला इथे करायचे आहेत डबल क्रोशे, म्हणजे साधा खांब. तर आपण जसं आपला खांब करतो तशाच पद्धतीने इथे खांब करायचा आहे. तर पहिला खांब आपल्याला इथे करायचे आहेत 3 चेन. या 3 चेन म्हणजे आपला पहिला खांब. आणि मग नंतर आपल्याला ही रिंग पूर्ण भरेपर्यंत जेवढे काही खांब लागतील तेवढे खांब आपल्याला विणून घ्यायचे आहेत. हे असे आपल्याला पूर्ण हे रिंग भरेपर्यंत असे खांब आपल्याला विणून घ्यायचे. आपण पूर्ण रिंगला असे खांब विणून घेतले आहेत. आता इथे आपला हा शेवटचा खांब झाला. त्यानंतर इथे पहिल्या खांबाला जिथे आपण 3 चेन केल्या होत्या तिथे हे स्लिप स्टिचनी असं जोडून घ्यायचं. आणि मग ह्याच्यानंतर आता हा सेकंड राऊंड जो आहे तो आपण चेनचा करणार आहे. त्यासाठी आपण आता सुरुवातीला घेणार 5 चेन, 4 आणि 5. आणि ह्या 5 चेन घेतल्या की खालचे 3 खांब सोडल्यानंतर इथे आपल्याला हे मुख्य खांबाने असं जोडून घ्यायचं आहे. खालचे 3 खांब सोडून हे मुख्य खांबाने असं जोडून घ्यायचं. पुन्हा 5 चेन, हे 5 चेन झाल्या की मग 3 खांब सोडायचे आणि पुढच्या 3 खांबानंतरच्या ह्या गॅपमध्ये असं मुक्या खांबाने जोडून घ्यायचं. अशा प्रकारेच हा पूर्ण राऊंड आपल्याला करायचा आहे. 5 चेन आणि मुक्या खांबाने जोडून घ्यायचं, म्हणजे 3 खांब सोडून. असं आपण ही चेन जॉईन केली तर माझे आता हे इथे असे 20 झाले, म्हणजे ह्या 20 चेन झालेल्या आहेत. आता ह्या 19 झाल्या. ही शेवटची 20वी चेन. ह्या झाल्या 5 चेन, 5. आणि ही लास्ट असल्यामुळे इथे आपण आता मुक्या खांबाने न जोडता इथे आपण जिथे आपण पहिला जोडला होता किंवा जिथून आपण सुरुवात केली होती तिथे आपण हे स्लिप स्टिचनी असं जोडून घेणार. असं स्लिप स्टिचनी जोडून घेणार. त्यानंतर आपण 2 चेन करणार आणि इथे मध्ये असं जोडून घेणार. समोर येणार थोडंसं. ते ह्या पहिली जी आपली चेन आहे ह्या चेनच्या मध्ये यासाठी आपण इथे 2 चेन करून आपला हा धागा थोडा समोर ओढून घेतला. आता ह्यानंतर आपल्याला करायचे आहेत 7 चेन. इथे आपल्याला 7 चेन करायच्या. ह्या 7 चेन झाल्या की ही पुढची जी चेन आहे जिथे आपण मागच्या राऊंडमध्ये जिथे 5 चेन केल्या होत्या त्यामधल्या आता ह्या 3ऱ्या चेनमध्ये, म्हणजे ही चेन मधली येईल. 2 इकडनं सुटतील आणि 2 इकडनं सुटतील. आणि ही मधली चेन म्हणजे 3ऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे मुक्या खांबाने जोडून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे हे बघा, हे इथे मुक्या खांबाने जोडून घेतलं. मग पुन्हा 7 चेन करायच्या. म्हणजे आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी 7 चेन करायच्या आहेत आणि
मधल्या चेनमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आधीच्या राऊंडच्या ह्या 5 चेनपैकी तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला मुक्या खांबाने असं जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण मिळून घ्यायचा आहे. आता ह्या शेवटच्या 7 चेन झालेल्या आहेत, तर त्यामुळे इथे आपण हे मुका खांब न घेता इथे स्लिप स्टिचने बंद करू. जिथे आपण सुरुवात केली होती तिथे इथे हे असं स्लिप स्टिचने बंद करायचं. म्हणजे आता हे आपले 2 राऊंड झाले आहेत. आता तिसरा राऊंड करताना आपल्याला हे जे आपण पहिल्या राऊंडला आपण 5 चेन घेतल्या होत्या, नंतर आपण घेतल्या 7, आता घ्यायच्या आहेत 9, मग त्यानंतरच्या राऊंडला घ्यायच्या 11, मग घ्यायच्या 13. तर अशा 13 चेन घेईपर्यंत म्हणजे आणखी 3 राऊंड करणार आहेत. तर ते 3 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर मग पुढे काय करायचं ते आपण बघू. आता मी हे 3 राऊंड कंप्लीट करून घेते. मग आता इथे हे 7 चेन झाल्यानंतर आता इथे 9 चेन घ्यायचे आहे. पण ह्या राऊंडला सुरुवात करण्याआधी आपण इथे हा धागा पुढे ओढून घेत असतो. म्हणजे ह्या ज्या 7 चेन आहेत त्यापैकी आता ह्या 4थ्या चेनमध्ये मी इथे स्लिप स्टिचने हे जोडून घेतलं आणि मग आता इथून आपण सुरुवात करू. तर इथे घेतले आता 9 चेन, 3 4 5 7 8 9, ह्या झाल्या 9 चेन. मग 9 चेन झाल्यानंतर ह्या ज्या 7 चेन होत्या आधीच्या राऊंडच्या त्यापैकी 4थ्या चेनमध्ये आपल्याला मुक्या खांबाने जोडून घ्यायचं. 1 2 3 आणि ही 4थी चेन. आणि इकडे पण मग तशाच 3 चेन ह्या इथे राहिल्या. 1 2 3 1 2 3. आता ह्या 3 सोडल्यानंतर हे 4थ्या चेनमध्ये आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे मुक्या खांबाने. नंतर पुन्हा आपल्याला करायचे आहेत 9 चेन. या 9 चेन झाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला 4थ्या चेनमध्ये जोडून घ्यायचं आहे. 1 2 3 आणि 4. आणि मग इकडे पण आपल्या 3 राहतील. 1 2 3 म्हणजे 3 या साईडला 3 या साईडला आणि ह्या मधल्या चेनमध्ये आपण जोडून घ्यायचं हे मुक्या खांबाने असं. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. 9 प्रत्येक वेळी 9 चेन घेऊन 9 नंतर मग 11 आणि मग 13. हा आपला 13 चेनचा 5वा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. मग जिथे आपण सुरुवात केली होती ह्या राऊंडला तिथेच हे स्लिप स्टिचने ते जोडून घ्यायचं. जिथे आपण पहिला मुका खांब केला होता तिथे हे असं स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. आता ह्यानंतरचा जो राऊंड आहे म्हणजे हे बघा आता हे असं आपल्याला एका मॅटसारखं दिसेल हे. आता ह्यानंतरचा जो राऊंड आहे तो आपल्याला कमी चेन करून घ्यायचा आहे. म्हणजे आता इथे आपल्याला पहिले घ्यायचे आहेत 6 चेन, 5 आणि 6. आणि ह्या 6 चेन झाल्यानंतर इथे खालच्या म्हणजे आधीच्या राऊंडमधल्या आपल्याला 1 2 3 4 4थ्या चेनमध्ये इथे आपल्याला मुक्या खांबाने हे असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा 6 चेन करायचे आहेत. 3 4 5 आणि 6. आणि मग ह्या 6 चेन झाल्या की इकडचे आपल्याला 1 2 3 4था आणि हे 5वा म्हणजे इथे 1 2 3 4 हे 4 चेन सोडून 5व्या चेनमध्ये आपल्याला इथे हे असं पुन्हा मुक्या खांबाने जॉईंट करून घ्यायचं आहे. मग पुन्हा 6 चेन 3 4 5 आणि 6. मग आता ह्या पुढच्या पुन्हा 3 चेन सोडायच्या. म्हणजे ह्या आधीच्या पण 3 चेन सोडल्या आणि ह्या पुढच्या चेनमधल्या पण 3 चेन सोडायच्या. 1 2 3 सोडून ह्या 4थ्या चेनमध्ये आपल्याला इथे मुक्या खांबाने असं जोडून घ्यायचं आहे. मग पुन्हा 6 चेन 6. ह्या 6 चेन झाल्या की मग पुन्हा इथे 4 चेन सोडायच्या आणि 5व्या चेनमध्ये इथे आपल्याला मुक्या खांबाने असं जोडून घ्यायचं. आता हा पूर्ण राऊंड अशा पद्धतीनेच आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे 6 चेन आपल्याला ह्या राऊंडमध्ये करायच्या आणि असं मध्ये मध्ये जोडायचं आहे. म्हणजे मग आपल्याला आपल्या ह्या 6 चेन झाल्यानंतर आपला हा राऊंड आपल्याला हे असा दिसेल. म्हणजे इथे जे आपल्याला खूप मोठे मोठे इथे गॅप आल्या होत्या त्या इथे आपल्या आणखी कमी होऊन जातील. तर अशा प्रकारे आपण इथे असं म्हणजे आधी आपण काय केलं की एका चेनमध्ये एकदाच आपण इथे पुढच्या राऊंडची चेन एकदाच इथे आपण जोडून घेतली. पण आता ह्या राऊंडमध्ये काय करायचं आहे की दोनदा आपल्याला एकाच चेनला आपल्याला दोनदा पुढची जी चेन आहे ती इथे जोडून घ्यायची आहे.
अशा प्रकारे आता हा राऊंड मी कंप्लीट करून घेते. आपला 6 चेनचा राऊंड झालेला आहे. आता ह्या शेवटच्या 6 चेन झाल्यानंतर इथे मी स्लिप स्टिचने बंद करून घेते. आता ह्यानंतरचा जो राऊंड आहे तो आपल्याला खांबांचा करायचा आहे. ह्या राऊंडमध्ये आपल्याला इथे ह्या चेनच्या जागेमध्ये आपल्याला 8 खांब घ्यायचे आहे. म्हणजे 4 खांब, 1 चेन आणि 4 खांब. तर आपला पहिला खांब म्हणजे आपण ह्या घेतल्या 3 चेन. त्यानंतर आता इथे घ्यायचे आपल्याला 3 खांब. पहिला, 2 आणि 3. म्हणजे हे 3 आणि आधीचे 3 चेन म्हणजे असे झाले हे आपले 4 खांब. हे बघा, हे 4 खांब झाले. व इथे आपण घेतली 1 चेन, मग पुन्हा 4 खांब. 1, 2, 3 आणि 4. मग हे 4 खांब झाल्यानंतर मग आपल्याला इथे घ्यायची आहे 1 चेन. इथे ही 1 चेन घेतल्यानंतर मग ह्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला इथे मुका खांब घ्यायचा आहे. मग पुन्हा 1 चेन घ्यायची आहे आणि पुढच्या चेनमध्ये आपल्याला पुन्हा मुका खांबाने असं जोडून घ्यायचं आहे. पुन्हा 1 चेन आणि मग पुढच्या याच्यात अशा प्रकारचे 8 खांब. म्हणजे 4 खांब, 1 चेन आणि 4 खांब. म्हणजे आपण काय केलं की 8 खांब घेतल्यानंतर 2 चेनमध्ये आपण मुके खांब घेतलेले आहेत. आता कंप्लीट झाल्यानंतर जिथे आपण सुरुवातीला 3 चेन घेतल्या होत्या म्हणजे एका खांबासाठी 3 चेन, त्यापैकी तिसऱ्या खांबामध्ये हे स्लिप स्टिचने असं जोडून घ्यायचं. आणि आता हा पुढचा जो राऊंड आहे आपला, तिथे आपल्याला प्रत्येक खांबानंतर एक एक मुका खांब असा विणायचा आहे. हा पूर्ण राऊंड आपल्याला नुसतं मुक्या खांबांनी विणायचा आहे. आता हा राऊंड झाल्यानंतर ह्याला थोडासा असा शेप आलेला आहे टोपलीसारखा. आता ह्यानंतर आपल्याला करायची आहे ही दोरी जी आपण लटकवायसाठी करत होती. तर ही दोरी करायसाठी आपण 4 खांबांची दोरी करणार आहोत. तर त्यासाठी हे जे 8 खांब आहेत तर कुठे पण हे 8 खांब घ्यायचे आणि पहिले 2 खांब सोडून नंतर म्हणजे हे जे आपण मुके खांब केलेले आहेत तर ते पहिले 2 मुके खांब सोडायचे आणि नंतरच्या चेनमध्ये हे मायक्रम इथे अशी गाठ पाडून जोडून घ्यायचं. आणि मग नंतर इथे आपण खांब विणायचे. 4 खांब आपल्याला इथे विणायचे आहे. म्हणजे प्रत्येक खांबावरती खांब असं एका ठिकाणी 4 नाही विणायचे, तर प्रत्येक एक खांब एकावरती 1. तर आता हा पहिला खांब म्हणजे या झाल्या 3 चेन, 3 चेन. नंतर पुढच्या खांबावरती 1 खांब, नंतर पुढच्या खांबावरती 1 खांब आणि त्याच्या पुढच्या खांबावरती 1 खांब. असे हे 4 खांब आपण केलेले आहेत. तर आता हे पुढे आपल्याला हे असेच खांब विणत जायचे आहेत. खांबावरती खांब. तर ह्याची लांबी मी केलेली आहे 40 सेंटीमीटरपर्यंत. आता मी हे विणणार आहे आणि 40 सेंटीमीटर झालं की मग रिंग आपण त्याला अटॅच करून घेऊ. तर आता ही लांबी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करून घेऊ शकता. मी 40 सेंटीमीटरपर्यंत विणलेली. साठी आपण जी दोरी करणार आहोत ती आता इथे 15 सेंटीमीटर झालेली आहे. त्यानंतर आता मी इथे एक मणी टाकते. तर आधी आपण इथले हे 2 खांब विणून घ्यायचे आणि 2 आणि मग त्यानंतर हा मणी असा मध्ये घेऊन मग पुढचा खांब विणायचा. आणि मग चौथा खांब. असे हे 4 खांब आपले विणून झाले की हे पुन्हा असं कंटिन्यू करायचं. आपल्याला 4 खांबांची ही जी दोरी आहे ही आपल्याला अशी कंटिन्यू करायची आहे. आता इथे 15 सेंटीमीटर नंतर मी एक मणी टाकला आहे. आता पुढे अजून आपल्याला हे 15 सेंटीमीटर विणायचं आहे आणि मग आणखी एक मणी आपण टाकून घेऊ आणि मग तो मणी टाकला की मग आपले 30 सेंटीमीटर होतात. मग नंतर पुढे आपण 10 सेंटीमीटर विणून घेऊ आणि मग ते रिंगला हा आपला 40 सेंटीमीटरचा हा कॉर्ड तयार झालेला आहे. आता ह्यानंतर आपल्याला ह्या रिंगसोबत हा जोडून घ्यायचा आहे. तर हा जोडताना आपल्याला इथे
ही रिंग अशी धरून हे खांबच विणायचे आहेत, पण ह्या रिंग सोबत विणायचे आहेत. विणला आणि हा खांब विणल्यानंतर इथे आपल्याला अशी याला चेन घ्यायची आहे. मग पुन्हा पुढचा खांब विणायचा. पुढचा खांब विणताना हा असा अर्धा खांब विणून झाला की आपल्याला ही अशी दोरी मागून घेऊन ह्या रिंग सहित इथे विणायचं आहे असं. मग पुढचा खांब मग रिंग सोडून द्यायची, असं विणायचं. अर्धा खांब असा विणायचा आणि मग अर्धा भाग रिंगला घेऊन विणायचा. अर्धा झाला की मग हा असा रिंग सोबत विणायचा. मग आता हा चौथा खांब. आता हा खांब झाला की आपल्याला ही कॉर्ड किंवा ही जी दोरी आहे, ही दोरी आपल्याला दुसऱ्या साईडने विणून घ्यायची आहे अशाच प्रकारे. तर आता इथे हे आपलं झालेलं आहे, इथे आपण जोडून घेतलं. आणि मग आता ही जी दोरी आहे ही आपल्याला ही ह्या साईडची झालेली आहे, ही आता अशीच हे बघा, ही चेनच्या आता या साईडला आपण विणलेली आहे. आता या साईडला विणून मग बरोबर मध्ये घेऊन, म्हणजे आपले हे 16 पाकळ्या झालेल्या आहेत, तर मग इथे आता 7 पाकळ्या सोडून 8व्या पाकळीला हे एवढं 40 सेंटीमीटर लांबी झाली की इथे 8व्या पाकळीला आपल्याला आपण इथे जसं जोडलं होतं सुरुवातीला तसंच इथे जोडायचं आहे आणि मग दोरी कापून टाकायची आहे. तर हे पूर्ण आता 40 सेंटीमीटर विणायचं आहे. आता आपल्याला टेपने मोजायची गरज नाही, आपण ह्यालाच जोडून जोडून मोजू शकतो. 10 सेंटीमीटर झालं की मणी टाकायचा, पुन्हा 15 सेंटीमीटर विणायचा, मग मणी टाकायचा, मग 15 सेंटीमीटर विणून इथे 8व्या पाकळीला हे जोडून घ्यायचं. आणि मग नंतर दुसऱ्या साईडने पण असाच कॉर्ड विणून घ्यायचा. म्हणजे इथून ह्या खांबापासून, म्हणजे ह्या पाकळीपासून 3 पाकळ्या सोडून 4थ्या पाकळीवरती मायक्रम जॉईंट करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने विणून घ्यायचं. दोन्ही साईडनी विणून घ्यायचं. म्हणजे आपल्या अशा प्रकारे 4 आपले असे कॉर्ड, म्हणजे हा एक झाला आहे एका साईडचा, हा दुसऱ्या साईडनी आणि तिसरा आणि चौथा असे 4 कॉर्ड होतील आपले आणि ते आपल्याला असे हँगिंगसाठी उपयोगी. दुसऱ्या बाजूची दोरी माझी झालेली आहे. मग आता ही जोडताना एक्झॅक्टली ह्या पाकळीच्या अपोजिट जी पाकळी असेल तिथे जोडायचं आहे. तर माझ्या ह्या एकूण 16 पाकळ्या झालेल्या आहेत. मग ही पहिली पाकळी इथे मी सुरुवात केली आणि मग ही 8वी पाकळी, म्हणजे इकडनं ह्या पाकळीपासून मोजून ही 8वी, इकडनं मोजली तर ही 8वी. तर आता ह्या 8व्या पाकळीला इथे हे, म्हणजे हे मधले 4 खांब घ्यायचे, इकडचे 2 सोडायचे, इकडचे 2 आणि या मधल्या 4 खांबांशी हे असं जोडून घ्यायचं. जसं आपण शिवताना घेतो तसं हे असं जोडून घ्यायचं. स्लिप स्टिच घेऊन दोन्ही खांब एकत्र घ्यायचे, म्हणजे हा या साईडचा आणि खालच्या पाकळीचा असा एकत्र घेऊन हे इथे आपल्याला अशा पद्धतीने हे शिवून घ्यायचं आहे. आणि मग हे झालं की हा दोरा कापून घ्यायचा आणि मागे हाईड करून घ्यायचा. रिंग आहे आणि ही हँगिंगची ही दोरी आपली तयार झालेली आहे. पण दोन्ही साईडने हे दोरे करून घेतली, तशीच आपल्याला या साईडने पण करून घ्यायची आहे. म्हणजे आता इथून मोजल्यानंतर 4थ्या पाकळीवरती 1 2 3 आणि 4 इथे दोरा जोडायचा. इथे एवढं 40 सेंटीमीटर लांबीची दोरी विणायची आणि मग ती इथे जोडून घ्यायची आणि पुन्हा ह्या साईडने 40 सेंटीमीटरची विणून ती इथे जोडायची. म्हणजे हे 8 आहे, हे 7 पाकळ्या आहेत. तर 4थ्या पाकळीमध्ये इथेही जोडून घ्यायची. म्हणजे मग ह्या अशा 4 दोरे आले की याचा बॅलन्स असा व्यवस्थित राहील. इथे आपण एखादा पॉट किंवा कुंडी वगैरे ठेवली की हे इकडनं आणि इकडनं पण हे पकडल्या जाईल
मग त्याचा बॅलन्स व्यवस्थित राहील. अगदी सेम याच पद्धतीने आपल्याला ह्या 2 दोऱ्या करून घ्यायच्या आहेत. मग त्यानंतर ही जी रिंग आहे ही पण आपल्याला इथे पण विणून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हा असा जो आपला दोरा आहे किंवा ही जी मायक्रम आहे ती आपण इथे गाठ पाडून घ्यायची आणि मग ह्याला पूर्ण असं मुक्या खांबांची पूर्ण लाईन करून घ्यायची. अगदी जशी आपण खाली केली होती, खाली आपण खांबांची केली होती आधीच्या ह्या खालच्या ज्या रिंगला आहे ह्या रिंगला आपण खांबांची लाईन केली होती. इथे आपल्याला मुक्या खांबांची करायची आहे. कंप्लीट झाला आपला हँगिंग. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्स मला कॉमेंट बॉक्समधून नक्की कळवा. थँक्यू. धन्यवाद.